भिवंडी तालुक्यातील ग्रामपंचायत कारिवली येथे नवनिर्वाचित उपसरपंचपदी वैशाली किसन डोंगरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली। ग्रामपंचायत कारिवलीच्या विद्यमान उपसरपंच नयना भारत पाटील यांना दिलेला कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांनी आपल्या पदाच्या सहकुशीने राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पदासाठी सरपंच संजय नाईक व ग्रामविकास अधिकारी विलास पाटील यांच्या खास उपस्थितीत सोमवार दिनांक 10 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 1 वाजता ग्रामपंचायत कार्यालय कारिवली येथे उपसरपंचपदी निवडणूक घेण्यात आली। कारिवली ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांच्या एकमताने ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध पार पडली। त्यांच्या निवडीची घोषणा होताच फटाक्यांच्या आतिषबाजीत त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले। यावेळी नवनिर्वाचित उपसरपंच वैशाली किसन डोंगरे यांना शुभेच्छा देण्यासाठी ग्रामपंचायतीचे आजी माजी सरपंच उपसरपंच सदस्य मान्यवर मोठ्या संख्येने ग्रामस्थ मंडळ सहपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होऊन साल व पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या आहेत। गावाच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला। या निवडणुकीमुळे ग्रामपंचायत कारिवलीच्या विकास कामांना आणखी गती मिळेल असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला। वर्षानुवर्षे यांच्या एकता पॅनल जे आहेत यांच्या नीतिनियमाप्रमाणे दर 5 महिन्यानंतर इथे उपसरपंच बदल होते आणि 20/7/2026 रोजी इथे असलेल्या नयना भारत पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर पद रिक्त होतं आणि यांच्या एक सर्व ग्रुपने यांची नियुक्ती वैशाली किसन डोंगरे यांच्या उपसरपंच म्हणून फॉर्म भरल्यानंतर एकच फॉर्म आल्याने आज त्यांचा बिनविरोध म्हणून घोषणा करण्यात आली। सर्वांगीण विकासासाठी मी पहिल्यांदा माझ्या एकता पॅनेलचे आभार मानत आहे आणि माझ्या आदिवासी पाड्यातील बंधू भगिनींचे त्यांचेही मी प्रथम आभार मानते। बस वाटचालीसाठी सर्व सदस्य आणि सगळे माझे मित्र मैत्रिणी सदस्य नागरिक हे सर्व माझ्यासाठी कार्यरत आहेत। कारिवली ही ग्रामपंचायत मोठी ग्रामपंचायत आहे आणि ह्या ग्रामपंचायतावर गेली मला वाटतं ग्रामपंचायत अस्तित्वात आल्यापासून 1960 पासून अस्तित्वात आल्यापासून 66 वर्ष या कारिवली गावात उपसरपंच पद ही आज आदिवासी समाजातील
सौ वैशाली किसन डोंगरे यांना हा बहुमान मिळालेला मी सर्व सदस्यांच्या वतीने गावकऱ्यांच्या वतीने त्याचं अभिनंदन करतोय। ही आमचा पूर्ण एकता पॅनलचा ग्रुप आहे, त्या ग्रुपमधून दरवेळेला उपसरपंच पद याच्यानुसार कार्य केल्यानंतर राजीनामा देत असतो। तसेच मागील उपसरपंच नैना भारत पाटील हिचा राजीनामा झाल्यानंतर रिक्त पदासाठी वैशाली किसन डोंगरे यांची आमच्या एकता पॅनलच्या पूर्ण कमिटीने निवड केली आणि ही निवड सार्थ करण्यासाठी ते गावाच्या विकासासाठी जास्त वेळ देतील आणि भरीव असे काम करतील अशी त्यांना शुभेच्छा देतोय। धन्यवाद। उपसरपंच म्हणून श्रीमती वैशाली किसन डोंगरे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतोय। आमच्या सदस्यांच्या वतीने त्यांचं आज आपण ह्या खुर्चीवर त्यांना विराजमान करणार आहोत। मी नैना भारत पाटील यांना विनंती करतोय की त्यांनी या खुर्चीवर त्यांना बसवावं आणि सर्व सदस्यांनी त्यांना या खुर्चीवर बसण्यास सांगावं आणि पुढील कार्य हे त्यांच्या संगतीने सोबत मिळून चांगलं काम करू अशी आशा ते करतील आपल्यापासून त्यांना, कारण ते वैशाली किसन डोंगरे ह्या सुशिक्षित आहेत आणि गावासाठी काहीतरी करून दाखवतील अशी आम्हाला आशा आहे। धन्यवाद। च्या उपसरपंचपदी श्रीमती वैशाली किसन डोंगरे यांची बिनविरोध निवड झाली। त्यांना सर्व त्यांचे सहकारी सदस्य आहेत ते त्यांना सहकार्य करतीलच, पण आनंदाची अशी बाब की कारिवली गावातील 66 वर्षानंतर हे उपसरपंच पद हे आदिवासी समाजाला मिळाल्यामुळे आमच्या पूर्ण गावात आणि त्यांच्या पाड्यामध्ये एक लोकांमध्ये आनंदाचा उत्सव साजरा होत आहे। कारण त्यांना जो पद मिळायचा होता भले उशिरा झालाय, पण त्यांच्या मतदारांनी त्यांना कौल देऊन त्यांना निवडून आणलं आणि त्यानंतर उपसरपंचपदी यांची नेमणूक केल्याबद्दल सर्व एकता पॅनलचे आभार व्यक्त करतोय आणि पुढील कार्य यांच्या ग्रामपंचायतच्या उपसरपंच हे पद त्यांचा कार्य चांगल्या जोमाने करावा, त्यांना विकास करावा गावाचा, ही शुभेच्छा देतोय। धन्यवाद।